महिना शुभ संकेताचा, लाभातून सुखप्राप्तीच्या. वृश्चिक राशीची मंडळी, लोकांना वाटतं तुम्ही खूप गूढ आहात, रागीट आहात, गंभीर देखील आहात. पण खरं तर तुम्ही रागीट नाहीत. तुम्ही खोलवर विचार करणारे आहात. तुमचं मन तलाव नाही तर समुद्र आहे, खोल, शक्तिशाली आणि शांत. वृश्चिक रास जास्त बोलत नाही, फक्त एक निर्णय घेतला की आयुष्याची कथा बदलवून टाकते. फेब्रुवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी त्या निर्णयाचा महिना आहे. या महिन्यात तुमचे राशीस्वामी मंगळदेव उच्चीचे आहेत. विशेष बाब म्हणजे ते दशमेश रवी ग्रहासोबत आहेत. राजा आणि सेनापती यांची ही युती, त्यामुळे हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. राशीचक्रातील सगळ्या राशी वाढतात, केवळ एकच रास पुनर्जन्म घेते आणि ती म्हणजे तुमची वृश्चिक रास होय. कारण वृश्चिक संकटात तुटत नाही, कात टाकते आणि पुन्हा उभी राहते. आणि म्हणूनच फेब्रुवारी 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी साधा महिना नाही, तर आतून बदल घडवणारा काळ आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या काळात उच्चीचे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते दशमेश असलेल्या रवी देवांसह युतीमध्ये आहे. लाभेश देखील युतीमध्ये आहे. त्याची दृष्टी षष्ठ स्थानावर आहे, भाग्यस्थानावर आहे आणि कर्मस्थानावर देखील आहे. त्यामुळे साहजिकच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाढी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. प्रॉपर्टीतून धनलाभ होणं, सासूरवाडीकडून धनलाभ होणं असे काही योग आहेत. अर्थात अशा गोष्टी काही रोज घडत नाही किंवा प्रत्येकासोबतच घडत नाही. मात्र कुणाचं तसं काही नियोजन सुरू असेल तर या काळात निश्चितपणे घडून येतात. कुटुंबात भावनिक संवादाची गरज आहे. टोचणारे शब्द तुम्ही टाळायला हवे. तुमची वाणी हे तुमचं औषध ठरू शकतं आणि विष देखील ठरू शकतं, ही बाब लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात प्रवासाचे अनेक योग आहेत. परिश्रमाचे कार्य देखील होतील. तुम्ही शांतपणे प्रचंड परिश्रम करतात आणि त्याचा मोठा परिणाम देखील तुम्हाला प्राप्त होतो. आध्यात्मिक ठिकाणी तुम्ही प्रवास करणार आहात. जुन्या गोष्टी विसरून जाणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही अजूनही एखाद्या जुन्या गोष्टीला धरून बसलेला आहात का? तुमचं उत्तर कमेंट नक्की करा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता घरामध्ये पुरेसा प्रकाश येईल याची काळजी घ्या. घरामध्ये अतिरिक्त काळ्या रंगाचा उपयोग करायला नको. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आईसोबत संवाद ठेवा. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने विचार केला असता जे जातक संशोधन क्षेत्रात आहेत, वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करीत आहेत किंवा गूढशास्त्राशी संबंधित तुमचा काही अभ्यास असेल तर या महिन्यात तुम्हाला विशेष यश प्राप्त होईल. प्रेमात संशय टाळा, ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. संततीच्या दृष्टीने विचार केला असता त्यांची या महिन्यात भावनिकदृष्ट्या काळजी घेणं आवश्यक राहील. संततीसोबत संवाद वाढवा. बोलण्यापेक्षा त्यांचं ऐकून घेण्याला महत्त्व द्या. विवाह इच्छुक वधूवरांसाठी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात विवाह जुळून येण्याचे योग आहे. प्रत्यक्ष विवाहाचे योग सध्या नसले
तरी विवाह जुळून येण्यासाठी महिन्यातील दुसरा पंधरवाडा उत्तम म्हणता येईल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता कदाचित तुमच्यातील जुने वाद विनाकारण वर येतील, मात्र योग्य संवादाने ते वाद मिटवता देखील येतील, ही बाब लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी उत्तम आरोग्याचा आहे. अर्थात सर्दी, खोकला यासारख्या गोष्टी मानवी शरीराला लागू असतात, त्या सोडल्या तर सर्वसामान्यपणे तुमचं आरोग्य उत्तम राहील. तणाव कमी होईल. घेतलेलं कर्ज किंवा जुने कर्ज फेडण्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. शत्रू लपून वार करू शकतात, म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक प्रश्न आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करत आहेत त्यांना गुप्त राजकारणाचा सामना करावा लागू शकतो, म्हणून त्या दृष्टीने जागरूक राहायला हवं. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता व्यवसायात मोठे बदल घडून येण्याचे योग आहेत, मात्र तुमच्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल विश्वसनीयता वाढेल. महाभारतात अश्वत्थामाने सूड घेतला पण त्याची शांती हरवली. सूड हा क्षणिक समाधान देत असतो, तर परिवर्तन हे कायमचं समाधान देत असतं, ही बाब लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुम्हाला एकांताची गरज भासेल. आध्यात्मिक उंची तुम्ही गाठणार आहात. जुन्या आठवणींचा भार सोडून द्या, आनंदाने आयुष्य जगा, हा सल्ला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी स्वतः उच्चीच असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामी मंगळ अर्थात सेनापती आणि रवी अर्थात राजा यांची युती देखील झालेली आहे, जी मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहेत. या काळाचा लाभ घेऊन प्रगती साध्य करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती रविदेव परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहेत. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते सुखस्थानात जातील, मात्र पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही बऱ्यापैकी चांगला हार्डवर्क कराल, त्यातून योग्य तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिना वृश्चिक राशीसाठी लाभदायक राहील, कारण लाभेश लाभस्थानाच्या पंचमात विराजमान आहे. लाभेश त्यानंतर सुखस्थानात जाणार असल्यामुळे लाभाचं सुख तुम्हाला प्राप्त होईल. विशिष्ट ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीतून अचानक अनपेक्षित लाभ प्राप्त होईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने या काळात तुमचा खर्च बराच वाढणार आहे. प्रवासावर, व्यवसायावर, नोकरी संदर्भात काही कारणांनी, अशा विविध कारणांनी तुमचा खर्च होणार आहे. तसंच काही दैनंदिन खर्च हे प्रत्येकाला लागू असतात, ते देखील तुम्हाला करावे लागणार आहेत. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. वृश्चिक राशीसाठी एक वेगळा उपाय मी देत आहे. तुम्ही रात्री मनातील राग लिहून काढा, त्यानंतर पाणी पिऊन मग झोपायला जा. त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. काही दिवस अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 2, 11 आणि 21 हे दिवस शुभ आहे, म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 9, 19 आणि 27 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. आपल्या ग्रंथांमध्ये देखील थेट प्रभाव करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याच्या, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्या दृष्टीने रामायण सर्वांनाच माहिती असेल.
याच रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देत आहे. वृश्चिक राशीसाठी परिवर्तन व गूढशक्ती ही तुमची बलस्थानं आहे. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी आहे की बिनु भय होईन प्रीती. सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास शिस्त आणि मर्यादातून खरी शक्ती जागृत होते. तुम्ही मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा. गुप्त शत्रूंवर बोलण्याऐवजी संयम ठेवायला हवा. व्यसनांपासून लांब राहा. या उपायांमुळे अचानकपणा येणाऱ्या संकटापासून तुमचं संरक्षण होईल. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी कॅट आय हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त आहे. ते तुम्हाला घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. राशी वेगवेगळ्या असू शकतात, परंतु रामनाम सगळ्यांसाठी समान आहे. रामनाम कधीच बदलत नाही. सर्व राशींसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्रीरामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो. ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा उपाय आहे, जो कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. नक्की करा. फेब्रुवारी 2026 हा महिना वृश्चिक जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.